ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की सायली हिला प्रश्न पडलेला असतो की नेमकं आपल्याला सत्य कळणार तरी कसं, म्हणजे आपण त्या दुसऱ्या माणसापर्यंत कसं पोहोचायचं हा विचार तिच्या मनामध्ये सुरू असतो. तर दुसऱ्या बाजूला आता अश्विनला टेन्शन आलेलं असतं. त्याला वाटत असतं की मी जेव्हा तन्वीला कॉल केला तेव्हा तन्वीच्या मागून मला पुरुषी आवाज आला आणि तन्वीने मला असं सांगितलं की ती तर तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. नक्की खरं काय आणि खोटं काय काहीच कळायला मार्ग नाही आहे. तन्वी माझ्याबरोबर खोटं बोलत असेल का? नाही, पण तन्वी माझ्याबरोबर खोटं का बोलत असेल? जर ती म्हणाली आहे की ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे तर मी इतका अतिविचार का करतो आहे? मैत्रिणीकडे गेली आहे म्हटल्यावर मैत्रिणीकडे असेल ना. उगाचच्या उगाच मी तन्वीवर फार संशय घ्यायला लागलो हल्ली. नाही, पण जर तन्वी खरोखर मैत्रिणीकडे गेली होती तर मग तिच्या मागून तो पुरुषी आवाज का आला आणि तो माणूस माझ्या बायकोला चुचुंद्री असं का म्हणाला? नाही, म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. पण जर तसं काही असतं तर मग तन्वी माझ्याशी खोटं का बोलली असेल? तन्वीला माझ्याबरोबर खोटं बोलण्याची मुळात काय गरज? बरेच प्रश्न अश्विनच्या मनामध्ये घोळत असतात. तर आता इकडे प्रिया हिला यायला घरी उशीर झालेला असतो. अश्विन आता प्रियाला विचारतो, तन्वी काय गं, तुला घरी यायला एवढा उशीर का झाला? त्यावर मग आता प्रिया ही ततपप करते. अश्विन म्हणतो, तन्वी तुझ्याशी बोलतोय, तुला यायला उशीर का झाला? मैत्रिणीकडून कोणी इतक्या उशिरा येतं का? त्यावर ती म्हणत असते, अरे तेच तर म्हणते ना मी अश्विन, मैत्रिणीकडे गेले होते म्हटल्यावर उशीर तर होणारच होता. आणि जुनी मैत्रीण आहे माझी, अगदी शाळेपासूनची. ते ॲक्च्युली काय झालं ना, रस्त्यात आम्ही दोघीजणी भेटलो. मग ती मला म्हणाली की किती दिवसांनी भेटलीस, किती वर्षांनी भेटलीस, चल माझ्याबरोबर घरी. मग चहा प्यायला म्हणून तिच्या घरी गेले. तर मग तिकडे गेल्याच्या नंतर तिला आमच्या शाळेतल्या जुन्या गमती जमती आठवल्या, आम्ही केलेला आनंद, आम्ही केलेली मजा मस्ती, तिला ते सगळं आठवलं. मग आम्ही त्या सगळ्याबद्दल बोललो आणि नंतर मग नंतर मग मी तिला सांगू लागले की मला माझे खरे आईबाबा सापडले, आता मी माझ्या आईबाबांबरोबर राहते, मी माझ्या नवऱ्याबरोबर असते, मी लग्न केलं वगैरे वगैरे सगळं सांगत राहिले. अश्विन म्हणतो, नक्की ना? त्यावरती होकार देते. त्यावरती अश्विनला म्हणते, अश्विन तुला माझ्यावर संशय आहे का? त्यावर अश्विन म्हणतो, नाही गं तन्वी, असं काही नाही आहे. मग आता लगेचच अश्विन म्हणतो, बरं जा तू फ्रेश होऊन घे. मग प्रिया तिकडनं फ्रेश व्हायला जाते. आता प्रिया आल्या आल्या अश्विनने उलट तपासणी करायला सुरुवात केल्यामुळे प्रिया तिची बॅग तिथेच ठेवून गेलेली असते. मग आता अश्विनला प्रियाची बॅग दिसते आणि बॅगेशेजारी असलेला मोबाईलसुद्धा. अश्विन विचार करतो, काय करू? मी तन्वीचा मोबाईल तपासू का? नाही, नको, हे चुकीचं आहे. पण नाही, मनामध्ये एखादी शंका राहून जाण्यापेक्षा एखादं कृत्य केलेलं कधीही परवडलं, असा विचार करून आता अश्विन हा प्रियाचा मोबाईल तपासायला हातात घेतो आणि आता तो प्रियाचा मोबाईल तपासत असतो. त्यावेळी त्याला काहीच सापडत नाही, कारण प्रियाच्या मोबाईलला लॉक असतो. मग आता अश्विन विचार करतो, तन्वीच्या मोबाईलचा पासवर्ड मला एवढे दिवसात माहीतच नाही आहे. मी कधी तिला विचारलं नाही, पण तिने मला स्वतःहून कधी तिच्या मोबाईलचा पासवर्ड सांगितलंसुद्धा नाही. मग अश्विन हा तिची पर्स चेक करायचं ठरवतो. अश्विन आता प्रियाची पर्स उघडतो तर प्रियाच्या पर्समध्ये त्याला आणखीन एक मोबाईल सापडतो. अश्विन म्हणतो, तन्वी 2-2 मोबाईल वापरते, माझ्याकडे तर तिचा हा नंबरच नाही आहे, बघू. आणि मग अश्विन त्या मोबाईलची लॉक स्क्रीन ऑन करतो. तर त्या लॉक स्क्रीनवरती महिपतचा फोटो असतो. आता अश्विन महिपतचा तो फोटो बघतो आणि विचार करतो, तन्वीच्या मोबाईलवर महिपतचा फोटो? हे कसं शक्य आहे की हा फोनच महिपतचा? म्हणजे तन्वी माझ्याबरोबर खोटं बोलते, मी तिच्यावरती ठेवलेल्या विश्वासाचा ती चुकीचा वापर करून घेते. नाही, जर तन्वी माझ्याबरोबर चुकीचं आणि खोटं वागत असेल तर मी तन्वीला कधीच माफ करणार नाही आणि मी तिला सोडणारही नाही, असा विचार अश्विन मनोमन करत असतो. इतक्यात त्याला चाहूल लागते प्रियाच्या बाथरूममधनं बाहेर येण्याची. अश्विन विचार करतो की नाही, काहीही झालं तरी मला तन्वीवरती शंका आली आहे ही गोष्ट तन्वीला कळता कामा नये, नाहीतर ती आणखीन जास्त सावध होईल आणि सावधपणाने प्रत्येक गोष्ट करेल. मग आता अश्विन लगेचच पटकन तिकडे ठेवून देतो तो मोबाईल परत होता तसा आणि येऊन त्याच्या कामाला बसतो. तर आता प्रिया बाथरूममधनं बाहेर येते. मनातल्या मनात प्रिया म्हणत असते, खरंच हा अश्विन किती मूर्ख आहे.
किती बावळट आहे. याला बनवणं किती सोपं जातं मला. उलट एका अर्थी माझं लग्न अर्जुनशी न होता याच्याशी झालं ते बरंच झालं. नाही, कमीत कमी माझी बाहेरची कामं तरी होतात. जर अर्जुनबरोबर लग्न झालं असतं तर मला फक्त सोजवळ सून बनण्याचं नाटक करावं लागलं असतं, त्या सायलीसारखं. पण या अश्विनबरोबर लग्न झाल्यामुळे अश्विन माझी प्रत्येक गोष्ट ऐकतो, मला हवं तसं सगळं करतो, माझ्याबरोबर अगदी चांगला राहतो. आता याला जरा आणखीन घोळात घेऊन ठेवते. मग प्रिया अश्विनकडे येते आणि अश्विनला म्हणते, अश्विन, महत्त्वाच्या कामात आहेस का रे? मला थोडं बोलायचं होतं. अश्विन म्हणतो, बोल ना तन्वी. त्यावर प्रिया म्हणायला लागते, अश्विन, खरंच तुझ्या इतका चांगला नवरा मिळायला ना भाग्य लागतं. आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझा नवरा तू आहेस. नाही म्हणजे मी एवढ्या संध्याकाळी उशिरा घरी परत आले, मी बाहेर एवढा वेळ असते, पण तू मला कधीच प्रश्न विचारत नाहीस. तू ना कधी माझ्यावर रागवत, ना मला कधी दम देत. पण अश्विन, मी तुला खरंच सांगते, अरे घरातले सगळे मला खूप वाईट वागवतात रे. नाही म्हणजे प्रत्येक वेळी त्या सायलीचं गुणगान गात असतात. प्रत्येक वेळी सायली कशी चांगली, प्रत्येक कामात सायली कशी उजवी आणि मी कशी वाईट, हे मला दाखवत असतात. जाणीवपूर्वक मला वाईट वाटेल असं वागतात आणि म्हणून मी सुद्धा घराबाहेर राहणं पसंत करू लागले रे. त्यावर अश्विन म्हणत असतो, नाही ते सगळं ठीक आहे तन्वी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी जितकं प्रेम करतो, मी जितका चांगला आहे ना, तितकाच माझा राग वाईट आहे, असं आपल्या घरातले सगळे म्हणतात. त्यामुळे माझ्याबरोबर खोटं बोलण्याचा, खोटं वागण्याचा तुला कधी प्रश्न उद्भवणारच नाही. कारण मी जितकं प्रेम करू शकतो, मी जितकी माया लावू शकतो, तितका मी रागसुद्धा काढू शकतो. त्यावर प्रिया म्हणते, अरे तू असं का बोलतोयस? अश्विन म्हणतो, का नाही, सहजच तुला सांगून ठेवावं असं वाटलं म्हणून. आता तुला कसं माझ्याशी मन हलकं करावं वाटलं तसंच. त्याबरोबर मग आता प्रिया ही विचार करते की अश्विन असं का बोललं असेल. अश्विन पटकन प्रियाला म्हणतो, जाऊ दे, फार विचार करू नकोस. मी जे काही बोललोय त्याचं कोडं तुला नाही उलगडणार. त्यापेक्षा तू एक काम कर, तू जा आणि झोप. तसंही मैत्रिणीकडनं यायला तुला खूप उशीर झाला आहे, जा. मग प्रिया झोपायला निघून जाते. त्याबरोबर आता दुसऱ्या दिवशी इकडे सायली आणि अर्जुन यांनी बाबू ड्रायव्हरला त्यांना भेटायला बोलवलेलं असतं. बाबू हा सायली अर्जुनला भेटायला आलेला असतो. सायली आणि अर्जुन बाबूला बरेच प्रश्न विचारतात. बाबू म्हणत असतो की हे बघा साहेब, मॅडम, मला जेवढं माहिती आहे तेवढं तर या केसबद्दल मी तुम्हाला नक्की सांगेन. मी तुम्हाला मदत करायची ठरवली तर मी तुमची नक्की मदत करेन. मला जमेल तितकी, जमेल तशी मदत मी तुम्हाला करतच असेन या केससाठी. पण एक गोष्ट सांगतो, मला फार काही या सगळ्याबद्दल माहीत नाही आहे. नाही म्हणजे मला जितकं माहिती आहे तितकं मी तुम्हाला सांगून देईन. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो की नाही, तितकं तर तू आम्हाला सांगायलाच हवंस, कारण जर तू आम्हाला गोष्टी नाही सांगितल्यास तर तू सेफ राहणार नाहीस. कारण महिपतला जर कळालं की तू जिवंत आहेस तर महिपत तुला जिवंत मारून टाकेल, हे तुला तर माहिती आहेच. आणि सध्या तो अंडरग्राऊंड झाला आहे, त्यामुळे तो कुठे गेला आहे कुणाला माहीत नाही आहे. मे बी वेषांतर वगैरे करून तो इथेच आपल्या आसपाससुद्धा कुठेतरी असेल, त्यामुळे तो तुला सोडणार नाही. त्याबरोबर आता दुसऱ्या दिवशी प्रिया महिपतचा फोन पर्समधनं काढते आणि म्हणत असते, चला आता एकदाचा तो अश्विन हॉस्पिटलला गेला आहे तर मी पहिला हा फोन कुठेतरी लपवून ठेवते. काल तो अश्विन घरात होता त्यामुळे मला हा फोन लपवता आला नाही. एकदाचा हा फोन लपवून ठेवते म्हणजे त्या बावळटाला काहीही संशय येणार नाही आणि त्याला काही कळणारसुद्धा नाही. अश्विनला काहीही झालं तरी ह्या फोनबद्दल काहीच कळता कामा नये. कारण जर अश्विनला हा फोन चुकून जरी सापडला तर मग मात्र माझं सगळं भिंग फुटलं. आता ह्या मूर्ख बावळट मुलीला ही गोष्ट माहीतच नाही आहे की अश्विनने हा फोन आधीच बघितला आहे आणि त्याला ह्या फोनबद्दलची सगळी माहिती आहे. प्रियाला असंच वाटत राहतं आहे की अश्विनला काहीच माहीत नाही आहे. तर सायली ही आता लगेचच त्याला म्हणते, हे बघ बाबू, एक गोष्ट लक्षात ठेव की तू आमची मदत नाही केलीस तर गोत्यात आम्ही येऊच, पण आम्हाला उशिराने का होईना पण सगळी माहिती सापडेल. पण तू मात्र जीवाला जाशील. आता काय करायचं ते तू ठरव. आम्ही जेव्हा बोलू तेव्हा इथे ये. आमच्याबरोबर गद्दारी करण्याचा प्रयत्न करू नको आणि आम्हाला फसवण्याचा विचार जर मनात येत असेल ना तर आत्ताच त्याला मनातनं काढून टाक. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, हे बघ, उगाचच्या उगाच आम्हाला फसवा बिसवायला जाशील आणि स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेशील.
त्यामुळे आम्हाला फसवण्याचा किंवा आमच्याशी काही खोटं बोलण्याचा विचार मनाला शिवत असेल तर तो मनातून काढून टाक. निघ आता. मग बाबू तिकडनं निघून जातो. त्यानंतर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो, बायको काळजी करू नको, आपण ह्या सगळ्याच्या मुळापर्यंत नक्की जाऊ. ज्याने कुणी सिनियरच्या आणि प्रतिमा आत्याच्या जीवाचा खेळ करण्याचा प्रयत्न केला, ज्याने कुणी माझ्या प्रतिमा आत्याला 22 वर्ष तिच्या घरापासून दूर ठेवलं, ज्याने कुणी माझ्या सिनियरला रोज तीळ तीळ मारलंय, त्या माणसाला मी सोडणार नाही. नाही जर त्याला जन्माची अद्दल घडवली तर मी सुद्धा माझं नाव ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार सांगणार नाही, बघशीलच तू. त्यावर सायली म्हणत असते, तुम्ही म्हणताय ना, म्हणजे तुम्ही नक्की गुन्हेगाराला शिक्षाही घडवालच. मला माहीत आहे, पण आपण काहीही झालं तरी धीर सोडायचं नाही. आकाश पाताळ एक करावं लागलं ना तरीसुद्धा हरकत नाही. आपण आकाश पाताळ एक करू, पण आपण त्या नीच नालायक हरामखोर माणसाला शोधून मात्र नक्की काढू. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो अर्थात. इतक्यात आता सायलीला धावत पळत आतमध्ये आलेल्या सुमन काकू दिसतात. सायली सुमन काकूंना एवढं धावत अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेलं बघून घाबरते. सायली म्हणते, सुमन काकू काय हो, काय झालं आणि तुम्ही एवढं धावत पळत का आलात? तुमच्या मागे कोणी लागलं आहे का? त्यावर सुमन काकू म्हणते, नाही, माझ्या मागे कोणी नाही लागलेलं. त्यावर सायली तिला पाण्याचा ग्लास देते. आता सुमन काकूंचे हात खूपच जास्त थरथरत असतात. सुमन काकू खूप घाबरलेले असतात. सायली म्हणते, सुमन काकू अहो काय झालं, तुम्हाला काही सांगायचं आहे का? त्यावर सुमन काकू म्हणते, हो 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 मला तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची. हां. आणि मग आता सायली म्हणते, काय? त्यावर सुमन काकू सांगायला लागते, 20-22 वर्षांपूर्वी वहिनींचा आणि दादांचा जो अपघात झाला होता त्याला महिपत इतकाच माझा नवरासुद्धा जबाबदार आहे. त्यावर हे ऐकून सायली आणि अर्जुन या दोघांनाही खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. म्हणजे थोड्या वेळासाठी तर सायली आणि अर्जुन दोघंही ब्लँक झालेले असतात. कारण सुमन काकू स्पष्ट या सगळ्यामध्ये नागराज काकांचा हात आहे असंच म्हणत असतात ना. मग सायली म्हणते, सुमन काकू अहो तुम्ही हे काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? त्यावर सुमन काकू म्हणते, हो हो सायली, मला बरोबर कळतंय मी जे काही बोलते ते. मी चुकीचं खोटं मुद्दाम काहीच नाही करत आहे, मी खरं सांगते. हो अगं, मी हेच तुम्हाला सांगण्यासाठी इतक्या धावत पळत ऑफिसला आली आहे तुमच्या. खरंच मी खरं बोलते आहे. म्हणजे आज काय घडलं ना ते मी तुला सांगते. आज सकाळी मी यांना महिपतबरोबर बोलताना ऐकलं, आणि फक्त आजच नाही या आधीसुद्धा खूपदा मी यांना महिपतच्या बंगल्यावर जाताना पाहिले. त्यावर सायली म्हणते, तुम्हाला कसं माहीत महिपतचा बंगला? त्यावर मग ती म्हणायला लागते, मी 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 भाजी आणायला मार्केटमध्ये गेले होते, तेव्हा मार्केटमधनं घरी येत असताना मला यांची गाडी दिसली महिपतच्या बंगल्याबाहेर. मला प्रश्न पडला की यांची गाडी इथे काय करते आणि हा बंगला कोणाचा आहे. मी जाऊन वॉचमनला विचारलं की हा बंगला कोणाचा आहे, तर वॉचमनने मला सांगितलं की हा महिपत चिखलेचा बंगला आहे. मी घरी आल्यावर यांना खूप विचारण्याचा प्रयत्न केला, यांना सांगितलं की महिपतबरोबर मैत्री करू नका, महिपत चांगला माणूस नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, मग पुढे काका काय म्हणाले? त्यावर ती सांगते की त्यांनी माझं काही नाही ऐकलं, त्यांनी मला मारलं, मला ओरडले वगैरे, ती सगळं सांगते. त्यावर हे सगळं ऐकून अर्जुनलाच खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, याचा अर्थ तो जेंटलमॅन काळ्या भुऱ्या केसाचा माणूस म्हणजे नागराज काकाच तर नसतील ना? त्याबरोबर आता लगेचच सुमन काकू म्हणायला लागते, मी तुमच्या दोघांसमोरही हात जोडते, पदर पसरते, हवं तर पाया पडते, पण प्लीज यांना हे सगळं कळू देऊ नका की मी इथे आले होते. मी इथे येऊन तुम्हाला सगळं खरं सांगितलं आहे. कारण जर यांना कळालं ना की मी इथे येऊन तुम्हाला सगळं खरं सांगितलं आहे तर खरोखर ते मला जीवानीशी मारून टाकतील, ते मला जिवंत ठेवणार नाही. सायली, अर्जुन, मी तुमच्यासमोर हात जोडते, पदर पसरते, पण प्लीज यांना यातलं काहीही कळून देऊ नका. नाही ना कळू देणार तुम्ही? त्याबरोबर आता सायली आणि अर्जुन त्यांना काही बोलणार इतक्यात खूप मोठमोठ्याने जोरजोराने कोणीतरी दरवाजा ठोठावत असल्याचा आवाज केबिनमध्ये आत येतो. त्याबरोबर आता सुमन काकू खूपच जास्त घाबरून जाते. सुमन काकू म्हणायला लागते, अर्जुन, सायली, सांगणार नाही ना तुम्ही यांना? नका हा सांगू प्लीज. कारण जर यांना कळालं ना की मी इथे येऊन गेले तर यांना लगेच संशय येईल की मी तुम्हाला सगळं काही सांगितलं असेल, आणि जर यांना कळालं ना तर हे मला जिवंत नाही सोडणार. आणि मग सायली तेही विचारते की सुमन काकू, नक्की तुम्हाला खात्री आहे का? त्यावर सुमन म्हणते, हो. आणि तुम्हाला माहिती आहे, मी जेव्हा त्यांना महिपतबद्दल विचारलं ना तेव्हा त्यांनी काय केलं? त्यांनी प्रत्येक वेळी मला धमकी दिली. त्यांनी माझ्या मोठ्या भावाची मुलगी हैदराबादला एकटी राहते शिक्षणासाठी, मग मी तिचं काहीतरी करेन
असं मला सांगितलं. ती एकटीच राहते तिकडे, त्यामुळे मला खूप भीती वाटते. त्यामुळे तुम्ही प्लीज हे सगळं यांना कळू देऊ नका हां. माझ्या भाचीचा जीवाचा प्रश्न आहे हां. ती हैदराबादमध्ये खरंच एकटी राहते शिक्षणासाठी, नोकरीसाठी. ती रात्री अपरात्री कामावरून घरी येते. आता हेच असतील बाहेर. त्याबरोबर सायली म्हणते, सुमन काकू हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि अजिबात घाबरू नका. काळजी तर बिलकुल करू नका. आम्ही दोघं आहोत ना तुमच्याबरोबर. आम्ही तुम्हालाही काही होऊ देणार नाही आणि तुमच्या हैदराबादमधल्या भाचीलासुद्धा काही होऊ देणार नाही. आम्ही दोघं सगळं व्यवस्थित मॅनेज करू हां. फक्त तुम्ही घाबरू नका. मी काय सांगते ते तुम्ही नीट ऐका. तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि लपा. ती बघा, ती खिडकी आहे ना, त्या खिडकीच्या मागे जाऊन तुम्ही लपा. वरनं मी पडदा टाकून घेते. मग आता सायली म्हणते त्याप्रमाणे ती लगेचच करते. तर आता सायली हे अर्जुनला म्हणते, आणि अर्जुन सर तुम्ही जा आणि आता केबिनचा दरवाजा उघडा. अगदी रोजच्या ॲटिट्यूडमध्येच उघडा. म्हणजे नागराज काका जरी असले ना, तरी नागराज काकांनासुद्धा कळता कामा नये की आतमध्ये काय सुरू होतं. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे. आणि मग अर्जुन जातो आणि नेहमीप्रमाणे मोठ्या ॲटिट्यूडमध्ये दरवाजा ऑफिसचा उघडतो. आता अर्जुनने दरवाजा उघडल्याबरोबर समोरून एक व्यक्ती आत येते. आता ती दुसरी तिसरी कोणी नसून इकडे चैतन्य असतो. चैतन्य आतमध्ये येतो आणि म्हणत असतो, काय यार वहिनी, काय यार अर्जुन, दोघंच काय? ओके, म्हणजे दोघांची काहीतरी मज्जा सुरू होती आणि मी येऊन उगाच तुम्हाला डिस्टर्ब केलं काय, बरोबर ना? नाही म्हणजे जर तुमचं काही सुरू असेल तर असू द्या, मी जातो. त्याबरोबर अर्जुन चैतन्याला म्हणतो थांब, आणि मग चैतन्य तिथे थांबतो. मग अर्जुन हा सुमन काकूंजवळ खिडकीत जातो आणि सुमन काकूंना म्हणतो, सुमन काकू, या बाहेर घाबरण्यासारखं काहीही नाही आहे. इथे नागराज काका नाही, चैतन्य आला आहे. मग सुमन काकू बाहेर येते. सुमन काकूंना चैतन्य नमस्कार वगैरे काकू म्हणतो आणि मग विचारतो की हा सगळा काय प्रकार आहे, त्या रडतायत का? त्याबरोबर मग आता लगेचच अर्जुन चैतन्याला म्हणतो, ते सगळं मी तुला नंतर सांगेनच. त्यावर आता लगेच तो म्हणतो, बरं ठीक आहे अर्जुन, अरे मला इथे तुझ्याबरोबर एका केस संदर्भात डिस्कस करायचं होतं. आपल्या केसची हिअरिंग लवकरची आहे आणि म्हणूनच मी इथे आलो होतो. त्यावर अर्जुन म्हणतो, फक्त 5 मिनटं. आणि मग तो आता लगेचच सुमन काकूला सांगतो, सुमन काकू तुम्ही अजिबात घाबरू नका आणि काळजीसुद्धा करू नका. आणि जर तुम्हाला काहीही त्रास वाटला किंवा काहीही टेन्शन आलं तर तुम्ही कधीही आम्हाला दोघांपैकी कोणालाही फोन करा. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे सायली ही सुद्धा सुमन काकूंना म्हणते की हो अगदीच सुमन काकू, काहीही झालं तरी तुम्ही आम्हाला फोन करू शकता किंवा मेसेजही करू शकता आणि नागराज काकांना यातलं काहीही कळणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. त्यावर मग आता सुमन म्हणते, सायली नक्की ना गं? त्यावर सायली म्हणते, हो खरंच सुमन काकू, आम्ही नक्की याची काळजी घेऊ. आणि आता तुम्ही शांत व्हा आणि शांतपणे घरी जा. कारण जर तुम्ही इथे थांबून राहिलात तर नागराज काकांना संशय येईल की तुम्ही इतका वेळ कुठे गेला होतात. आणि काहीही झालं तरी नागराज काकांना ही गोष्ट कळता कामा नये की तुम्ही इथे आलाय. कळलं ना? त्यावर सायली म्हणते, तुम्ही चौकात जाल ना का मी येऊ तुम्हाला सोडायला? सुमन म्हणते, नाही मी जाईन. मग अर्जुन म्हणतो, नाही बायको नको. जर तू गेलीस आणि नागराज काकांनी तुला सुमन काकूबरोबर बघितलं तर त्यांना कदाचित डाऊट येऊ शकतो. त्यामुळे तू कुठेही जाऊ नकोस. सुमन काकू डोंट वरी, तुम्ही काळजी सोडा. अर्जुन सुभेदार तुमच्याबरोबर आहे. तुमच्या भाचीलाही काही होणार नाही आणि तुम्हाला तर काहीच होणार नाही. कळलं ना? नागराज काका तुम्हाला काहीही करणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. त्यावर सुमन काकू प्लीज तुम्ही त्यांना काहीही सांगू नका, नाहीतर खरंच ते मला जिवंत ठेवणार नाही. ते खूप विचित्र आहेत असं म्हणत असते. त्याबरोबर अर्जुन हा सुमन काकूंना पाण्याचा ग्लास देतो आणि म्हणतो, तुम्ही जरा पाणी प्या आणि शांत व्हा. सुमन काकू पाणी पिते आणि जरा रिलॅक्स होते आणि मग ती म्हणत असते, चला आता मी निघते. मी भाजीपाला घ्यायच्या बहाण्याने घरातनं बाहेर पडले होते. आता हे सुद्धा घरात नाही आहेत म्हणून मला इथे यायला मिळालं. हे येवाना घरी आले असतील. आता मी बाजारातनं पटापट काहीतरी भाजी घेते आणि निघते, नाहीतर यांना खरं कळेल. त्यावर सायली म्हणते, बरं पण तुम्ही सांभाळून जा सुमन काकू. कळलं ना? त्यावर सुमन होकार देते आणि ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर सायली आणि अर्जुनसमोर हे जे एवढं मोठं गुपित उघडं झालेलं असतं त्यामुळे दोघंही प्रश्नकोड्यात पडलेले असतात की हे सगळं काय आहे आपल्यासमोर. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ